मंडळी, तमिळनाडूमध्ये एका अभिनेत्यानं राजकारणामध्ये येणं हे काही नवीन नाहीये. कारण तमिळनाडूच्या राजकारणाच्या इतिहासात आजपर्यंत अभिनेते हेच नेते झाल्याचं चित्र होतं. आणि अभिनेते फक्त नेते झाले नाही, तर ते प्रभावी नेते झाले. त्यातलंच एक नाव होतं ते म्हणजे जयललितांचं. तमिळनाडूवर ज्यांनी ममतेचं राज्य केलं आणि ज्या तमिळनाडूच्या अम्मा झाल्या होत्या, त्याच जयललितांप्रमाणे आता तमिळनाडूला आणखी एक प्रभावी नेता मिळाला, जो चित्रपट सृष्टीमध्ये तर दमदार होताच, पण आता त्यानंच राजकारणात सुद्धा अगदी दमदारपणे एंट्री घेतली आहे. आणि अगदी अल्पावधीतच तो तमिळनाडूचा किंग सुद्धा झालाय. होय, मी बोलतीये विजय जोसेफ अर्थात थलापती विजय बद्दल, ज्याचं संपूर्ण आयुष्यच एखाद्या चित्रपटाप्रमाणे आकर्षक राहिलंय. त्याच विजय बद्दल बोलतीये. हजारो लाखोंची गर्दी खेचण्यासाठी दक्षिण भारतात सुपरस्टार विजय हे दोन शब्द पुरेसे आहेत. लहानपणापासूनच विजयचं आयुष्य हे चित्रपट सृष्टीमध्ये गेलं. लहानपणापासून अभिनयाची सुरुवात, संघर्षानंतर मिळवलेलं स्टारडम, वडिलांशी मतभेद आणि आता राजकारणामध्ये प्रवेश, ही सगळी काही विजयच्या जीवनाची जणू लघुकथाच. विजयच्या सुरुवातीचे बहुतांश सिनेमे ऍक्शन आणि रोमॅन्टिक गाण्यांनी भरलेले असायचे, पण कालांतरानं त्यानं असे काही सिनेमे केले ज्यामधून त्याची प्रतिमा बदलत गेली. कॉमेडी, ऍक्शन आणि सामाजिक विषयांवरील चित्रपटांमधून त्यानं वेगळी छाप पाडली आणि साध्या हिरोपासून हळूहळू तो चाहत्यांसाठी थलपती म्हणजेच सेनापती विजय बनला. विजयनं 2024 मध्ये राजकारणात येण्याची घोषणा केली होती आणि त्याच वेळी त्यानं यापुढे अभिनय क्षेत्रामध्ये पाऊल ठेवणार नाही असं सुद्धा सांगितलेलं होतं. 2024 मध्ये विजयनं TVK या पक्षाची स्थापना केली आणि तमिळनाडूच्या राजकारणाला एक नवा चेहरा दिला. खरं तर 2024 मध्ये विजयची राजकारणातली एंट्री ही 2026च्या विधानसभा निवडणुकांसाठी एकदम पूरक होती. राजकारणात एंट्री करताच त्यानं जननायक चित्रपट काढला आणि त्यातून राजकारणातील भ्रष्टाचार आणि काळे धंदे समोर आणण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी हा विजयचा चित्रपट रिलीज करू दिला गेला नाही. बघा, विजयचं व्हिजन हे एकदम फिक्स होतं. त्यानं तमिळनाडूच्या जनतेला थेट सांगितलं होतं की भाजप आपला वैचारिक शत्रू आहे आणि DMK आपला राजकारणातील शत्रू आहे. विजयनं स्पष्ट केलं होतं की त्यांचा पक्ष धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्यायाच्या तत्वांवर आधारित असेल. विजयच्या या स्पष्ट भूमिकेमुळे जनतेला विजयच्या TVKवर विश्वास ठेवणं अधिक सोपं होत गेलं. तमिळनाडूची जनता विजयवर तेव्हा जास्त इम्प्रेस झाली जेव्हा त्यानं विधानसभा निवडणुकीमध्ये स्वतःच्या ड्रायव्हरच्या मुलाला उमेदवारी दिली. तेव्हा खऱ्या अर्थानं विजयनं तमिळनाडूकरांच्या मनावर इतर राजकारण्यांपेक्षा वेगळी छाप उमटवली. प्रभावी भाषण शैली आणि सर्वसामान्यांसाठी त्यांच्यातलाच एक होऊन बोलणं आणि वागणं हे विजयला इतकं प्रभावीपणे जमलं की सर्वसामान्यांना विजय हा त्यांच्यातलाच एक वाटायला लागला. विजयनं विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्वसामान्यांसाठी आश्वासनं सुद्धा तशीच आकर्षक दिलेली होती. यामध्ये मुलींसाठी 8 ग्रॅम सोन्याची योजना, महिलांना दरमहा 2,500 रुपयांची मदत, तर वृद्ध आणि दिव्यांगांसाठी पेन्शन 3,000 रुपयांपर्यंत वाढवण्याचं आश्वासन, भूमिहीन नागरिकांसाठी मोफत जमीन देण्याचं आश्वासन, प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी 200 युनिट मोफत वीज आणि 6 मोफत गॅस सिलेंडर, महिलांना 5 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज, पदवीधरांना 4,000 रुपयांची बेरोजगारी भत्ता, 5 लाख तरुणांना इंटर्नशिपची संधी आणि पुढील 5 वर्षात 5 लाख सरकारी नोकऱ्या निर्माण करण्याचं आश्वासन. ही एवढी सगळी मोठाली आश्वासनं विजयनं तमिळनाडूतील जनतेला दिलेली आणि जनतेनं विजयवर विश्वासही ठेवला आणि अशक्य ते शक्य करून दाखवलं. कारण फक्त 2 वर्षाच्याच राजकीय प्रवासामध्ये विजयनं त्यांच्या राजकीय खेळी आणि अभ्यासपूर्ण नियोजनातून तमिळनाडूतील जुन्या अनुभवी पक्षांना विधानसभेमध्ये धूळ चारली आणि तब्बल 108 जागा मिळवत विजयचा TVK पक्ष तमिळनाडूतील मोठा पक्ष म्हणून उदयास आला. याच निवडणुकीत DMK आघाडीला केवळ 234 पैकी 73 जागा मिळवता आल्या, तर भाजप आघाडी असलेल्या AIADMK ला 52 जागा मिळाल्या. आता मुद्दा फक्त एकच आहे की TVK पक्षाचा मुख्यमंत्री होणार की DMK आणि AIADMK पक्ष युती करून सत्ता स्थापन करणार. पण विजय थलापतीला काँग्रेसनं सुद्धा ऑफर दिल्याचं बोललं जात आहे. सध्याच्या स्थितीत तमिळनाडूकरांच्या मनात फक्त विजय आहे. त्यामुळे विजयला हा त्यानं मिळवलेला विजय टिकवून राज्यामध्ये स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री करणं हा मोठा टास्क आहे. पण विजय ते सुद्धा योग्यरित्या हाताळेल ही अपेक्षा आहे. बाकी तुम्हाला तमिळनाडूमध्ये विजयनं मिळवलेल्या या खतरनाक यशाबद्दल काय वाटतं
आणि तमिळनाडूचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असं तुम्हाला वाटतं? कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो शेअर करा आणि अर्थात चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.